आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझोल्युशन ऑफ फोर्सेस युजिंग अनालिटिकल अँड ग्राफिकल मेथड म्हणजेच अनालिटिकल मेथड आणि ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने न्यूमेरिकल नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. यापूर्वीचा जो काही न्यूमेरिकल नंबर 1 आहे तो आपण एकदा काय केलंय, अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे आणि एकदा ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. त्या दोन्ही व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर आता या न्यूमेरिकल नंबर 2 मध्ये काय करूया, सर्वात प्रथम अनालिटिकल मेथडने न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया आणि जे काय आन्सर आलंय ते ग्राफिकल मेथडने आन्सर सेम येते का एकदा चेक करूया. तर न्यूमेरिकल काय, कॅल्क्युलेट अनालिटिकल अँड ग्राफिकली द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजेच अनालिटिकल आणि ग्राफिकली आपल्याला काय करायचं आहे, मॅग्निट्यूड म्हणजे रिझल्टंट आर फाइंड आउट करायचं आहे आणि त्याची डायरेक्शन थिटा फाइंड आउट करायची आहे. फॉर कॉन्करंट फोर्स सिस्टम आपल्याला एक कॉन्करंट फोर्स सिस्टम दिलंय ऍज शोन इन फिगर. या फिगर मध्ये जी काही सिस्टम दिलंय याचं आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट आर आणि थिटा अनालिटिकली आणि ग्राफिकली दोन्ही मेथडने सॉल्व्ह करायचं. मग सर्वप्रथम काय करूया, जे काय आपल्याला डायग्राम दिलेलं आहे त्याचं अनालिटिकली सॉल्व्ह करूया. आता या फिगर मध्ये काय करूया, अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह करायचे आपण दोन पद्धत बघितल्या. सर्व अँगल काय करत होतो, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जर का घेतलं तर त्याची काय मेथड आहे ती आपण पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत जर काय अँगल घेतले तर त्याची मेथड काय आहे. अशा दोन मेथडने आपण या पूर्वीचे व्हिडिओ बरेच सॉल्व्ह केलेले आहेत, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून ते व्हिडिओ पाहू शकता. तर या न्यूमेरिकल मध्ये काय करूया, तर पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स सोबत अँगल घेऊन काय करूया, हे आन्सर काय करूया फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आता काय करूया, समेशन इफेक्ट फाइंड आउट करूया. समेशन इफेक्ट म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरील सर्व फोर्सची काय करायची, ऍडिशन करायची. ज्यावेळी पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स यांच्या संलग्न कोण घेतो त्यावेळी आपण काय करतो, हॉरिझॉन्टल मध्ये दोन फोर्स असतात, एक असतात ते राईटला जाणारे आणि एक असतात ते लेफ्टला येणारे. राईटला जाणारे पॉझिटिव्ह घेत असतो, लेफ्टला येणारे निगेटिव्ह घेत असतो. आता बघा हे फोर्स बघा, पहिला किती आहे 50, इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असल्यामुळे काय होणार, याला दोन कॉम्पोनंट असणार, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. कोणत्या साईडला चालला, बाहेरच्या साईडला. मग एरो कसे द्यायचे, बाहेरच्या साईडला. मग आता याचा अँगल किती आहे, पॉझिटिव्ह एक सोबत 30 आहे, तोच अँगल घ्यायचा. हॉरिझॉन्टल असतो तो कसा असतो, कॉस. म्हणजेच काय, फोर्स एफ किती आहे 50 कॉस, अँगल किती 30. व्हर्टिकल कसा असणार, साइन घेतो, फोर्स किती आहे 50 साइन, अँगल किती आहे एक सोबत 30. नेक्स्ट बघा याच्या पुढचा फोर्स, हा कसा फोर्स आहे 80 न्यूटन, इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असल्यावरती एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. कोणत्या साईडला चालला, बाहेरच्या साईडला. एरो बाहेरच्या साईडला द्यायचा. फोर्स किती आहे 80, हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस. ह्या निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल क्रिएट करतो, टोटल किती असणार आहे 90. 90 मधून जर काही 15 मायनस केलं तर आन्सर किती राहणार आपलं 75. म्हणजेच 75 डिग्री. म्हणजे आता अँगल किती घ्यायचा, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती असणार तो 75. सिमिलरली व्हर्टिकलला काय होणार, फोर्स 80, व्हर्टिकल असल्यामुळं साइन आणि अँगल किती घ्यायचा 75. नेक्स्ट फोर्स हॉरिझॉन्टल वरती आहे त्यामुळे याला काय असणार आहे, हॉरिझॉन्टल व्हॅल्यू असणार आणि व्हर्टिकलला काय येणार 0 येणार. नेक्स्ट फोर्स बघा 60 न्यूटन, इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असल्यामुळे एक हॉरिझॉन्टल असणार, एक व्हर्टिकल असणार. बाहेरच्या साईडला चालला म्हणून डायरेक्शन बाहेरच्या साईडला द्यायची. जो काय हॉरिझॉन्टल असतो कसा असतो, कॉस. फोर्स किती आहे 60 कॉस. थिटा किती घ्यायचा, जो काय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तिथून हा जवळ असल्यामुळे हा अँगल घ्यायचा. टोटल अँगल किती असणार हा 90. 90 45 गेलं तर किती राहणार 45. म्हणजे दोन्ही साईडनं काय होतंय, सेम अँगल येतो. मग त्या अँगल किती घ्यायचा 45. जो काय अँगल घ्यायचा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जर का जवळ असेल तर तो घ्यायचा, किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जवळ असेल तर तो घ्यायचा. इथं बघा 30, इथं 75 आणि इथं 45. नेक्स्ट बघा हा व्हर्टिकल आहे. व्हर्टिकलला काय होणार, फोर्स 60, व्हर्टिकलला काय घेत असतो साइन, अँगल किती घेणार पॉझिटिव्ह एक्स सोबत 45. सर्व फोर्स तर रिझॉल्व्ह केलेत. आता काय करूया, हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन करूया. पहिला फोर्स बघा 50 कॉस 30, 50 कॉस 30. कोणत्या डायरेक्शन चालला, राईट. राईटला जाणारे कसे घेतो, पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स बघा हा किती आहे 80 कॉस 75, 80 कॉस 75. कोणत्या डायरेक्शनला चालला, लेफ्ट. लेफ्टला जाणारे निगेटिव्ह. नेक्स्ट बघा हा फर्स्ट सेकंड, हा हॉरिझॉन्टल आहे. कोणत्या साईडला चालला, लेफ्ट साईडला. लेफ्टला जाणारे निगेटिव्ह -100. नेक्स्ट बघा हा फोर्स हॉरिझॉन्टल किती आहे 60 कॉस 45, 60 कॉस 45. कोणत्या साईडला चाललाय हा, राईट साईडला. राईटला जाणारे पॉझिटिव्ह. म्हणजे टोटल फोर्स किती आहेत 1 2 3 4, 1 2 3 4 फोर्सेस घेतलेले आहेत. म्हणजे फायनल आन्सर काय होणार, समेशन एफ एक्स इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 50 कॉस 30 ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये 80 कॉस 75
ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 100 प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 60 cos 45 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं -34.9778 9778 78 म्हणजेच जवळपास 80 आलं म्हणून इथं 8 लिहायचं. सर्व फोर्सेस कसे आहेत न्यूटनमध्ये आहेत म्हणून याचं युनिट काय येणार न्यूटन. नेक्स्ट बघा हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन केली काहीतरी आन्सर आलं. आता काय करूया वर्टिकल फोर्सची ऍडिशन करूया म्हणजे समेशन एफ वाय इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया. जे काही वर्टिकल फोर्स असतात दोन टाईपचे असतात. एक असतात ते अपवर्ड दुसरे असतात ते डाऊनवर्ड. अपवर्ड कसे घेतो पॉझिटिव्ह डाऊनवर्ड कसे घेतो निगेटिव्ह. हे कधी घेतो ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स यांच्यात जवळचे अँगल ज्यावेळी आपण थिटा म्हणून वापरत असतो अशा केसमध्ये काय करायचं राईटला जाणारे पॉझिटिव्ह लेफ्टला येणारे निगेटिव्ह अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह घेत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त जी दुसरी मेथड बघितली ओनली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत इथून हा किती असणार 30 इथून हा किती येणार हा 15 प्लस हा 90 प्लस 15 किती असणार आहे 105. मग इथं किती येणार अँगल 105 येणार. नेक्स्ट बघा हा कसा होणार टोटल किती असणार आहे 360 मधून 45 मायनस केल्यानंतर जे आन्सर येतं ते काय असणार आहे इथं आपण थिटा म्हणून वापरायचं. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत जर का आपण टोटल अँगल घेतले तर त्यात काय होतं बाहेर जाणारे फोर्स पॉझिटिव्ह आणि आतमध्ये येणारे फोर्स कसं असतं निगेटिव्ह असतं. परंतु ज्यावेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सोबत जवळचे अँगल घेतल्यानंतर या फोरचा विचार करत असतो. राईटला पॉझिटिव्ह लेफ्टला निगेटिव्ह अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. आता बघा वर्टिकल फोर्सचे ऍडिशन करूया. पहिला 50 sin 30 कोणत्या साईडला चालला वरती अपवर्ड कसे घेतो पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा हा फोर्स किती आहे 80 sin 75 कोणत्या डायरेक्शनला आहे अपवर्ड कसे घेत असतो पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा हा हॉरिझॉन्टल आहे त्याला वर्टिकल काय असणार आहे 0 असणार लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. नेक्स्ट बघा हा किती आहे 60 sin 45 कोणत्या डायरेक्शनला आहे खालच्या साईडला डाऊनवर्ड जाणार आहे निगेटिव्ह. सर्व फोर्स आले का 1 2 याला काय वर्टिकल नाही त्यामुळे 0 3 आणि हा 4 म्हणजे 1 2 3 कारण इथं काय वर्टिकल फोर्स नसल्यामुळे 0 त्यामुळे 3च फोर्स आले. समेशन एफ वाय इज इक्वल टू काय होणार कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 50 sin 30 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 80 sin 75 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 60 sin 45 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल किती आन्सर आला आपलं 59.847 युनिट काय असणार आहे न्यूटन. म्हणजे समेशन एफ एक्स समेशन एफ वाय फाइंड आउट केलेला आहे. आता रिझल्टंट आर फाइंड आउट करूया. रिझल्टंट आर कसा फाइंड आउट करतो अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन एफ वायचा स्क्वेअर व्हॅल्यू पुट करूया अंडर रूट मध्ये. एफ एक्स किती काय फाइंड आउट केलेलं आहे इथं मायनस लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं कारण मायनस स्क्वेअर केल्यानंतर काय होणार आहे पॉझिटिव्हच येणार आहे. डायरेक्ट आन्सर लिहूया 34.978 चा स्क्वेअर प्लस एफ वाय किती 59.847 चा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर करूया काहीतरी आन्सर येईल. आलेल्या आन्सरचं काय करूया अंडर रूट घेऊया म्हणजेच काय होणार आपला रिझल्टंट आर येणार. ब्रॅकेटमध्ये 34.978 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 59.847 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आन्सर आलं 4805.123 असं आन्सर आलं. आन्सरचं काय करूया अंडर रूट घेऊया. अंडर रूट आन्सर किती आन्सर आलं आपलं 69.319 युनिट काय असणार आहे न्यूटन. रिझल्टंट आर फाइंड आउट केलाय. आता काय करूया थिटा फाइंड आउट करूया. थिटा कसा फाइंड आउट करतो टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनवर्स समेशन एफ वाय किती फाइंड आउट केले 59.847 डिवायडेड बाय जो काही एफ एक्स फाइंड आउट केलाय किती आहे तो 34.978 मायनस लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. थिटा फाइंड आउट करूया. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 59.847 डिवायडेड बाय 34.978 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 59.695 डिग्री. म्हणजेच एकंदरीत आपल्याला जे फाइंड आउट करायला सांगितलं होतं रिझल्टंट आर आणि
त्याचा अँगल थिटा फाइंड आउट केलेला आहे. आता हा जो काही रिझल्टंट आर आणि थिटा काय करायचं, ह्या डायग्राम मध्ये प्लॉट करायचा. मग तो कुठे येणार बघा, जो काही आपला समेशन एफ एक्स आलेला आहे म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्स, तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजेच एक्स ऍक्सिस वरती इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, इकडे निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. म्हणजेच एफ एक्स या साईडला येणार कारण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे आपली. नेक्स्ट बघा एफ वाय कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. वाय म्हणजे इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात वाय वरती, इकडे निगेटिव्ह असतात म्हणजे इकडे येणार. म्हणजे इकडे पॉझिटिव्ह वाय आणि इकडे निगेटिव्ह एक्स. म्हणजे जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो कुठे येणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये आन्सर आलं म्हणजेच काय होणार, जो काय आपला निगेटिव्ह एक्स आहे इथून आपला काय असणार आहे, जो काही थिटा अँगल आहे तो जवळ असणार. तो थिटा किती असणार आहे, 59.695. म्हणजेच इथून 59.695 वरती काय घ्यायचा, थिटा अँगल घ्यायचा आणि इथून काहीतरी एक अशी लाईन ड्रॉ करायची. तो आपला काय असणार आहे, रिझल्टंट आर आणि हा अँगल काय असणार आहे, थिटा. म्हणजेच जो काही निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तिथून किती अँगल घ्यायचा, 59.695 वरती काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची आणि तो आपला रिझल्टंट आर किती असणार, 69.319 असणार. इथं जे काही रिझल्टंट आरची मॅग्निट्यूड फाइंड आउट केले त्याचप्रमाणे त्याचा अँगल थिटा जो काय आपण फाइंड आउट केलेला आहे हा कशाने केलेला आहे, अनालिटिकल मेथडने आन्सर फाइंड आउट केलेलं आहे. हेच आन्सर ग्राफिकल मेथडने ग्राफ पेपरवरती ड्रॉ करून सेम आन्सर येते का काय करूया आपण एकदा चेक करूया. तर ग्राफिकल मेथडमध्ये आपण काय करत असतो, जे काही गिवन डायग्राम आहे ते एकदम ॲक्युरेट अँगल मध्ये ड्रॉ करून घेत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, स्पेस डायग्राम. मग सर्वप्रथम काय करायचं, स्पेस डायग्राम ड्रॉ करायचे. मग आता बघा 100 न्यूटन निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती दिलेला आहे, ऍज इट इज इथं काय करून घेतला, ड्रॉ करून घेतला. त्यानंतर बघा जो काही 60 न्यूटन फोर्स होता तो निगेटिव्ह वाय ऍक्सिस सोबत किती 45 अँगल मध्ये ऍक्ट होत होता. जरी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडून जरी घेतला तर किती असणार आहे, 45 डिग्री असणार आणि निगेटिव्ह वाय कडून घेतला तरी किती असणार आहे, 45. कारण या राईट अँगल मधील अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. हा 45 डिग्री, हा 45 डिग्री. मग काय करायचं, इथून 45 डिग्री अँगल टाकून हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून बरोबर वाय ऍक्सिसला वाय ऍक्सिस मॅच करून काय करायचं, 45 डिग्री अँगल वरती काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची आणि तो किती फोर्स असणार आहे, 60 न्यूटन. नेक्स्ट बघा 50 न्यूटन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती 30 अँगल टाकून काय करायचा, 50 न्यूटन फोर्स करायचा. हॉरिझॉन्टल लाईन मॅच करायची, वर्टिकलला वर्टिकल आणि बरोबर इथून 10, 20, 30 वरती 50 न्यूटन फोर्स ऍक्ट होणार. नेक्स्ट बघा 80 न्यूटन जो काय आपला पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे तिथून किती सांगितलंय, 15. म्हणजेच काय करायचं, हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून वर्टिकलला वर्टिकल मॅच करून इकडून किती घ्यायचं, इथून हे 10 आणि 15 वरती काय करायची, लाईन ड्रॉ करायची. तो किती असणार आहे, 80 न्यूटन. अशा प्रकारे आपण काय करत असतो, जी काही स्पेस डायग्राम आहे ते आपण ड्रॉ करत असतो. स्पेस डायग्राम ड्रॉ केल्यानंतर काय करत असतो, आपण बोर नोटेशन देत असतो. म्हणजे जे काही फोर्स आहेत त्यांना आपण नाव देत असतो कॅपिटल लेटर. मग आता इथं बघा 100 न्यूटन हॉरिझॉन्टल फोर्स आहे, ह्याच्या स्टार्टिंगला काय करूया, कॅपिटल ए लिहूया आणि नेक्स्टला काय करूया, बी लिहूया. नेक्स्ट फोर्स किती आहे, 60 न्यूटन, त्याच्या या साईडला कोणता आहे, बी. मग नेक्स्टला काय असणार आहे, सी. नेक्स्ट बघा हा सी 50च्या अलीकडे आहे, 50च्या पुढे काय असणार आहे, डी. नेक्स्ट बघा 80च्या पाठीमागे कोणता आहे, डी. डी नंतर कोणता असणार आहे, ई. परंतु इथं ऑलरेडी काय आहे, कोणताही मध्ये फोर्स नाही, मग डी नंतर डायरेक्ट ए असणार. म्हणजे 80 न्यूटनच्या इकडे कोणता असणार आहे, डी आणि या साईडला कोणता असणार आहे, ए. मग आता बो नोटेशन दिल्यानंतर काय करत असतो, आपण स्केल नोट डाऊन करत असतो. मग स्केल बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आता इथं फोर्स बघायचे कोणकोणते फोर्स आहेत, 50, 80, 100, 60. म्हणजे 100 सगळ्यात मोठा आहे. मग 100 न्यूटन या आपल्या ग्राफ पेपरवरती बसण्यासाठी आपल्याला किती स्केल घ्यावं लागेल, आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 न्यूटन सुद्धा घेऊ शकतो किंवा 10 न्यूटन सुद्धा घेऊ शकतो. जर का 10 न्यूटन घेतलं तर मोठी डायग्राम येणार, 20 न्यूटन घेतलं तर छोटी डायग्राम येणार. तर तुम्हाला दिसण्यासाठी आपण काय करूया, इथं आपण 10 न्यूटन घेऊया. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन. मग सर्व फोर्सेस इथे एकदा नोट डाऊन करूया जेणेकरून आपलं ड्रॉ करताना कोणतंही कन्फ्युजन होणार नाही. पहिला किती आहे, 100 न्यूटन. नेक्स्ट किती आहे, 60 न्यूटन. त्यानंतर 50 न्यूटन. त्यानंतर 80 न्यूटन. किती टोटल फोर्स आहेत, 1, 2, 3, 4. हे 4 फोर्स इथं नोट डाऊन केले, 1, 2, 3, 4. आता बघा प्रत्येक व्हॅल्यूला ही जी काय आपण स्केल घेतलेली त्यानं डिवाइड करायचं. 100 डिवाइड बाय 10 किती येणार, 10 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा 60 डिवाइड बाय 10 किती येणार, 6 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा 50 डिवाइड बाय 10 किती येणार, 5 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा 80 डिवाइड बाय 10 किती येणार, 8 सेंटीमीटर.
इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 न्यूटन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर का इथं 20 न्यूटन घेतलं तर काय होणार, 100 न्यूटन इज इक्वल टू किती येणार, 100 डिवाइड बाय 20 करायचं म्हणजे किती येणार 5 सेंटीमीटर. 60 डिवाइड बाय 20 किती येणार 3 सेंटीमीटर. 50 डिवाइड बाय 20 किती येणार 2.5 सेंटीमीटर. इथं 80 डिवाइड बाय 20 किती येणार 4 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला जी सुटेबल स्केल वाटेल ती स्केल घेऊन काय करायचं, आपल्याला इथं वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची आहे. 100 न्यूटन हॉरिझॉन्टल आहे, ए बी वेक्टर ड्रॉ करूया. इथून असं काहीतरी ड्रॉ करूया. इथे एक पॉईंट घेतला, तो पॉईंट कोणता असणार आहे ए. इथून किती सेंटीमीटर आपल्याला 100 न्यूटन, 100 न्यूटन म्हणजे 10 सेंटीमीटर. कोणत्या डायरेक्शनला, ह्या लेफ्ट साईडला जायचं म्हणजे या पॉईंट पासून या साईडला 10 सेंटीमीटर जायचं. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे इथपर्यंत काय करायचे आपण अशी लाईन ड्रॉ करायची. हा कोणता वेक्टर झाला ए बी. कोणत्या डायरेक्शनला आहे या साईडला, म्हणून एरो काय करायचा या साईडला असा ड्रॉ करायचा. नेक्स्ट बघा आता कोणता आहे बी टू सी. कोणत्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला आहे. जो काय व्हर्टिकल वाय ऍक्सिस आहे त्याच्यासोबत 45 डिग्री अँगल करतो. म्हणजे हा जो काय अँगल आहे त्याच्यासोबत 45 डिग्री घ्यायचा. इथं असं सेट करायचं. हॉरिझॉन्टलला हॉरिझॉन्टल, व्हर्टिकलला व्हर्टिकल मॅच करून काय करायचं 45 डिग्री अँगल ड्रॉ करायचा. या साईडून जरी 45 घेतलं आणि या साईडून जरी 45 घेतलं तर काय होणार, बरोबर सेंटर मधून काय होणार आहे आपली लाईन पास होणार आहे. म्हणजेच बघा 10 20 30 40 आणि ही 45 लाईन ड्रॉ करूया वेक्टर बी सी. असे काहीतरी लाईन ड्रॉ करायची वाय ऍक्सिस सोबत 45 अँगल सोबत. किती आहे ती 60 न्यूटन. 60 न्यूटन म्हणजे 6 सेंटीमीटर. यावरती काय करायचं 6 सेंटीमीटर ड्रॉ करायचं. इथून 6 सेंटीमीटर कुठे येणार, इथे येणार. इथून असे काय करायचे लाईन ड्रॉ करायची. हा कोणता वेक्टर असणार आपला बी सी. इथं नाव देऊया सी. हा कोणता आहे बी. कोणत्या डायरेक्शनला आहे, ह्या डायरेक्शनला चाललं म्हणून एरो काय करायचं ह्या डायरेक्शनला असं द्यायचं. नेक्स्ट बघा सी डी. सी डी कोणत्या डायरेक्शनला चालला, ह्या डायरेक्शनला. एक्स ऍक्सिस सोबत 30 डिग्री अँगल म्हणजे इथून किती घ्यायचा 30 डिग्री अँगल ड्रॉ करायचा. बरोबर ह्या लाईनला लाईन मॅच करून व्हर्टिकलला व्हर्टिकल लाईन मॅच करून इकडून 30 डिग्री आपल्याला काय घ्यायचं अँगल घ्यायला सांगितलंय. किंवा काय करू शकतो आपण ऍज इट इज पॅरलल लाईन सुद्धा इथून अशा ड्रॉ करू शकतो. परंतु आपला जो काही रोल अँड ड्रॉ असतो त्यानं करेक्टच आपली लाईन येईल का नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळे काय करतोय आपण अँगल घेऊन ड्रॉ करतोय जेणेकरून आपला 100% करेक्ट येण्याची चान्सेस आहेत. आता काय होतंय इथं जर का असं पॅरलल घेतलं तर थोडं जरी व्हेरिएशन झालं तर लाईन कशी होणार आहे तिरकी होणार आहे. म्हणून काय करूया डायरेक्ट अँगल घेऊनच आपण काय करूया ड्रॉ करूया. आता काय सांगितलं बघा, हा जो काही एक्स ऍक्सिस आहे याच्यासोबत 30 डिग्री म्हणजे इथं असं सेट करायचं आणि या साईडला 30 डिग्री अँगल घ्यायचा. 10 20 30 इथं काहीतरी असा पॉईंट येणार. किती 50 न्यूटन. 50 न्यूटन म्हणजेच 5 सेंटीमीटर इकडून इकडे ड्रॉ करायचं. 5 सेंटीमीटर म्हणजे हा 5 इथं असं मॅच करून हा जो काही पॉईंट आहे तिथपर्यंत आपण ड्रॉ करायचं. इथं असा काहीतरी पॉईंट आला, तो कोणता असणार आहे सी डी. वेक्टर सी डी कोणत्या डायरेक्शनला आहे ह्या डायरेक्शनला म्हणजे एरो असा ड्रॉ करायचा. नेक्स्ट बघा डी ए कोणत्या डायरेक्शनला आहे, जो काय व्हर्टिकल आहे त्याच्यासोबत 15 डिग्री अँगल आहे. म्हणजे इथून काय करायचं 15 डिग्री अँगल घेऊन काय करायचा डी ए वेक्टर ड्रॉ करायचा. असा सेट केल्यानंतर इथून 15 म्हणजे इथून हे 10 आणि हा 5 इथं असं कुठं तर पॉईंट येणार. इथून किती आपल्याला घ्यायचं आहे 80 न्यूटन. 80 न्यूटन म्हणजेच 8 सेंटीमीटर. इथून 8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. असं 8 सेंटीमीटर इथं मॅच केलं आणि इथून ही अशी काय करायची लाईन 0 पर्यंत ड्रॉ करायची. हा काय असणार आहे वेक्टर डी ए. इथं ऑलरेडी आहे म्हणून याला काय म्हणायचं ए डॅश. आता काय बघा ही जी काय डायग्राम याला क्लोज करायची कशी करणार, हा ओपन आहे, हा ए डॅश सुद्धा ओपन आहे. हे काय करायचं डॉटेड लाईन ड्रॉ करायचं आणि हे जे काय डिस्टन्स येणार त्याला स्केलने इंटू केलं की असणार आपली रेडियस आर असणार आहे. आणि जी काही रेडियस आर असते ती कशी असते ऑपोजिट इन सेन्स. म्हणजेच बघा ए कडून बी ह्या डायरेक्शनला चालला, बी टू सी, सी टू डी, डी टू ए, मग ए डॅश टू ए असं यायला पाहिजे. परंतु कसं असतं ऑपोजिट इन सेन्स म्हणजे असं नाही येतं आपला रिझल्टंट आर कसा जाणार असं जाणार. म्हणजेच ही झाली रिझल्टंट आरची डायरेक्शन. डी ए डॅश जो काय आपला वेक्टर आहे तो कोणत्या डायरेक्शनला जातो व्हर्टिकल म्हणजे वरच्या साईडला असं जाणार आहे. हा काय असणार आहे रिझल्टंट आर. आणि हा जो काय रिझल्टंट आर
त्याने हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट केला हा असणार आपला थिटा. रिझल्टंट आर आता इथं कॅल्क्युलेट करूया. रिझल्टंट आर इज इक्वल टू काय असणार आहे, लेंथ ऑफ ए डॅश इंटू स्केल. मग आता लेंथ ऑफ ए डॅश किती आहे मेजर करूया. ए डॅश पासून एचं डिस्टन्स किती आलं, 7 सेंटीमीटर आलं. मग इथं लिहूया लेंथ किती आहे 7 इंटू स्केल किती आपलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन. म्हणजेच आन्सर किती येणार, 10 इंटू 7 किती येणार, 70 न्यूटन. हा काय झाला आपला रिझल्टंट आर. त्याचप्रमाणे थिटा किती असणार आहे, अँगल मेजर करूया. बरोबर असं हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून वर्टिकल लाईन मॅच करून हा जो काय अँगल थिटा आहे तो मेजर करायचा. किती वरती आला बघा, इथं 50, 55, 6, 7, 8, 9, 60ला जस्टच कमी आहे. म्हणजेच किती आहे 59.5 एवढा काय असणार आहे आपला अँगल थिटा. 59.5 डिग्री हा काय असणार आहे आपला अँगल थिटा. आलेला जो काय रिझल्टंट आर आहे तो आता काय करायचा, या डायग्राम मध्ये ड्रॉ करायचा. जर का आपण इथून वर्टिकल लाईन ड्रॉ केली, इथून हॉरिझॉन्टल लाईन केली, तर काय असणार आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. मग आता सध्या जे काय आपले रिझल्टंट आर आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजेच इथं आपलं काय असणार आहे रिझल्टंट आर. याला डायरेक्ट पॅरलल लाईन काय करायची, हा जो काय पॉईंट आहे यातून ड्रॉ केली काय होणार, ऑटोमॅटिक रिझल्टंट आर येणार आणि ऑटोमॅटिक त्याचा आपल्याला अँगल थिटा भेटणार आहे. मग आता बघूया, आपल्याला आता इथं पॅरलल ड्रॉ नाही करता येणार, परंतु काय करूया, हा जो काही थिटा अँगल आपण फाइंड आउट केलेला आहे तो अँगल घेऊन काय करूया, रिझल्टंट आर ड्रॉ करूया. असं बरोबर हॉरिझॉन्टल वर्टिकल मॅच करून किती असणार आहे 59 पॉईंट, म्हणजे इथं असं कुठंतरी आपलं पॉईंट येणार आणि तो आपला काय असणार आहे रिझल्टंट आर. या पॉईंट मधून पास करायचा, हा काय असणार आहे आपला रिझल्टंट आर. आणि हा अँगल त्याचा काय असणार आहे थिटा. अशा प्रकारे काय केलं, स्पेस डायग्राम काढली, बोन नोटेशन दिली, आपल्याला सुटेबल स्केल जे पाहिजे ते घेतलं, त्याच्याप्रमाणे काय केलं आपण वेक्टर ड्रॉ केले. ए बी बी सी सी डी डी ए डॅश टू ए असं याय पाहिजे होतं, परंतु रिझल्टंट कसा असतो ऑपोजिट इन सेन्स, म्हणून जे काय आपला रिझल्टंट आर आहे तो या डायरेक्शनला दाखवला. ह्या रिझल्टंट आरने जो काय हॉरिझॉन्टल आहे त्याच्यासोबत किती अँगल क्रिएट केला तो म्हणजे थिटा. रिझल्टंट आर आणि थिटा आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. ही होती ती स्पेस डायग्राम, ही जी आहे ती वेक्टर डायग्राम. या ग्राफिकल मेथडने आन्सर आपण किती फाइंड आउट केले, रिझल्टंट आर 70 न्यूटन. आणि जो अनालिटिकलने आता सॉल्व्ह केलं त्याचं आन्सर किती आलं होतं 69.319, म्हणजे अप्रॉक्सिमेटली सेम आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा, ग्राफिकलने आपण किती फाइंड आउट केले, थिटा 59.5 डिग्री आणि अनालिटिकलने किती आन्सर आलं आपलं 59.69. तर दोन्ही मेथडने आपले आन्सर जवळपास कसे आलेले, सेम आन्सर आलेले आहेत. अशा प्रकारे आपण काय करत असतो, ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करत असतो. तर अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने आपले आन्सर कसं आहे अप्रॉक्सिमेटली सेम आलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.